दाखव दाखव. नमस्कार मित्रांनो, ऑफिसचं सर्व काम कंप्लीट करून अखेर तो शुक्रवार आला आणि आम्ही निघालो आमच्या थ्रिलिंग ॲडव्हेंचरसाठी कळसुबाई ट्रेक. डोंबिवलीवरून आम्ही रात्री 8:13ची कसारा लोकल पकडली. फ्रायडे नाईट असल्यामुळे क्राऊड थोडा जास्तच होता. अखेरीस साधारण रात्री 10 वाजता आम्ही कसाऱ्याला पोहोचलो. परत एकदा कसाऱ्याला आलेलो आहे आणि आता कसाऱ्यावरून चाललो आहे बारीला. आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल हरिश्चंद्र रतनगडमध्ये आम्ही कसाऱ्यावरूनच गेलो होतो. यावेळेस मेंबर जरा नवीन आहेत तर बघूया. आता एक तुम्हाला अजून एक सांगायचं, जर कसाऱ्यावरून उतरला तुम्ही ईस्टला उतरून इथे येतील नाशिक करून त्यांच्यावर जायचं नाही, थोडंसं पुढे जायचं तुम्हाला. कसाऱ्यावरून कळसुबाईचा बेस पॉईंट बारीला जायला 2 ऑप्शन आहेत. एक आहे बस आणि दुसरी व्हॅन. बस ही साधारण 7 ते 8 संध्याकाळपर्यंत असते, बट व्हॅन रात्री तुम्हाला 11-12 वाजेपर्यंत भेटतील. ते थोडेसे बार्गेनिंग करून तुम्ही 150 ते 200 रुपये पर पर्सन ते तुम्हाला बारी गावात सोडतील. दीड तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही फायनली बारी गावात पोचलेलो आहे बेसला. तिथे एक हॉटेल आहे, ते आम्ही जरा नाश्ता करतोय. खूप थंडी वाढली आता. आम्ही आता चेक केला की आता 11 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्यामुळे ना आम्ही जरा आता जेवण झाला, थोडासा रेस्ट करतो 1-2 तास आणि 2 नाही तर 3 वाजता स्टार्ट करणार ट्रेकिंग. कारण वरती अक्षरशः 8 ते 9 डिग्रीपर्यंत जाऊ शकतो. तर हॉटेल साकेतराज इथे ना, इथे रूम्स पण अवेलेबल आहेत. तुम्हाला जर रेस्ट करायचं असेल पर आवर पण त्यांच्याकडे आहेत रेट, तुम्ही रेस्ट करू शकता. आता इथं आम्ही 2 तास थांबतो आणि नंतर ट्रेक चालू करतो. तर रात्रीचे वाजले 1:30 आणि आम्ही आता आमचं ट्रेकिंग चालू करतोय. थोडा कालोख आहे तर हळूहळू जायचा विचार आहे. जास्त रफली जाणार नाही, स्लो जाणार आहे आराम करत. आणि बघतोय ना तर खूप गाड्या गेल्या आणि गर्दी पण खूप जास्त वाटते. कुठले 2022 मध्ये आम्ही या खानावळमध्ये आलो होतो. तिथे आम्ही चहा प्यायला थांबलोय. टेस्ट कशी मला सांगा. मी मस्त. हे मंदिर आपल्याला तिकडून यायचं होतं. ओके, नाही बरोबर आहे, बाजू बरोबर आहे. हा रस्ता मंदिराच्या ना राईट साईड एकदम कॉर्नरला एक गल्ली आहे, तिथून निघायचं आहे नंतर पुढे जायचं आहे. आता इथे ना जरा जास्त रूम्स वगैरे तयार झालेत. छोटे छोटे झोपड्या होत्या पहिले, मस्त होत्या. आता जास्त कन्स्ट्रक्शन झालं. अर्धा तास आम्ही रस्ताच शोधत बसलो. त्याच्यामधून जातो तो मोठा रस्ता. तिथे विचारा लोकांना की रस्ता कुठे आहे. स्टार्टिंगला जरासा प्रॉब्लेम येईल, तर एकदा जर तुम्हाला समजलं ना नंतर इझी आहे.
आता चालता चालता एक ऑब्झर्वेशन माझ्या नजरेत आलंय. 2 ते 3 वर्षाआधी जो कळसुबाईचा ट्रेक होता त्यामध्ये सुखसुविधा खूप कमी होत्या. आता प्रत्येक ठिकाणी एक स्टॉल आहे, एक फ्रीज आहे, पाण्याच्या बाटल्या प्रॉपर तुम्हाला सर्व गोष्टी तिथे भेटून जातील. आता इथे येऊन तुम्हाला समजेल रस्ता कुठे आहे. तर रस्ता ना बघा, हा रस्ता आहे. अशा खूप सारे रेलिंग आहेत कळसुबाईला. पुढे जाऊन समजते कायला जमलो मी. आणि फर्स्ट शिडी आलेली आहे. अशा खूप साऱ्या शिड्या तिथे, त्यातली एक आता ही आम्हाला तिसरी शिडी लागलेली आहे. स्टेअर एनर्जीसाठी पार्ले बिस्किट खातो. असा ऑलमोस्ट 10 मिनटं 15 मिनटाचा रस्ता बाकी आहे. कळसुबाईच्या वरच्या पार्टला एक छोटीशी विहीर आहे. तिथे तुम्ही पाणी भरू शकता एमर्जन्सीमध्ये. शेवटची शिडी, लास्ट शिडी, लास्ट. फायनली कळसुबाईच्या टॉपला पोचलेलं आहे. हवा खूप जोरात आहे आणि थंड हवा आहे एकदम. नंतर प्रॉपर कपडे घालून या तुम्ही या महिन्यात येत असाल तर. आता सेटअप करतोय पूर्ण. ते बसायला जागा आहे तर मोठामोठ बसतो, कारण क्राऊड खालून येतो. पास कर हे घे रे. माझे दोन्ही येतात. ऑलमोस्ट 5:30 झालेत आणि आम्हाला 3.5 तास लागले. आरामात आलो आम्ही. मस्त चायचं एन्जॉय करतो. आता वाजलेत 6. अजून सूर्योदय व्हायला खूप टाइम आहे. एवढी थंडी आहे ना आणि खूप वारा आहे, थंड वारा आहे. वरती बघा, तसं तुम्ही सनराईजचा टाइम फ्लॅप्स काढायला घेतलाय. बोलता येत नाही एवढी थंडी आहे आणि क्राऊड पण खूप आहे. बघूया कसा शॉट भेटला तर भेटला, नाही तर बघूया आपण. कळसुबाई महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर. पण ही फक्त उंचीची गोष्ट नाही, ही आहे एक श्रद्धेची दंतकथा. स्थानिक कथानुसार या पर्वतरांगेत 3 बहिणी राहत होत्या. त्यातील सगळ्यात मोठी बहीण म्हणजे कळसुबाई. उरलेल्या 2 बहिणी म्हणजे रत्नाबाई आणि कात्राबाई. रत्नाबाईचं नातं आजच्या रतनगड परिसराशी
तर कात्राबाईचं नातं हरिश्चंद्रच्या डोंगराशी जोडलं जातं. कालाच्या ओघात या तिन्ही बहिणी वेगवेगळ्या झाल्या, पण लोकांची श्रद्धा की त्या आजही या पर्वतरांगेवरून संपूर्ण परिसराचं रक्षण करत आहेत. म्हणून कळसूबाई फक्त महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर नाही, ती आहे आपल्या 2 बहिणीमध्ये उभी असलेली सगळ्यात उंच आणि सगळ्यात मजबूत बहीण. सॅटरडे होता म्हणून क्राऊड खूप जास्त होता, पण आता उतरतो लवकर कारण क्राऊड जास्त आहे, गर्दी होऊ शकते. इंडियामध्ये ट्रेकिंगची मी जिथे गेलो ना, म्हणजे चंद्रशिलापासून तर केदारनाथपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकची निशाणी सोडून जातात आपले इंडियन. काही 2 शब्द रोहन सांगतोय तुम्हाला, माझ्या व्ह्युअर्सला किंवा इथे येणाऱ्या पर्यटकांना. बघ नाही, इथे नाही कुठे येणार आहे. मी येत आहे, या फिरा, निसर्गरम्य वातावरणाचं सौंदर्य बघा, त्याचा आनंद लुटा, पण स्वतःच्या बापाची जागीर असल्यासारखं इथं प्लास्टिकच्या बाटल्या टाकू नका. इकडे माकडांचा वावर खूप जास्त आहे, त्यामुळे बॅगमध्ये मौल्यवान वस्तू ठेवताना नीट आतमध्ये ठेवा, कारण माकड चैन उघडून सामान काढू शकतो. सॉक्स कपडा काढलाय तो बघ. माझा सॉक्स झाला. आणि फायनली काय नाही, 1.5-2 तास लागले चढ उतरताना, तेवढा टाईम नाही लागला. तर या कळसूबाईच्या जे कमान आहे तिथे आम्ही पोचलेलो आहे. आता बसने न जाता
आम्ही येताना जाताना व्हॅनच केली, कारण इथून परत आता त्या रस्त्यापर्यंत आम्हाला चालायला लागेल. मग त्यापेक्षा इथूनच आम्ही 150 रुपये एक्स्ट्रा 50 रुपीज गेले तर चालतील. 150 रुपये त्यांनी कसारा हा डन केला. तर आम्ही 7 जण आहे. म्हणजे केरळाचे वगैरे पोरं पण आहेत आमच्या बरोबर. तो कळसुबाई पीक, तो वरचा टोक दिसतंय का? हो, आणि फायनली आम्ही कसाऱ्याला पोचलेलो आहे. मजा आली. मिड रेंजचा ट्रेक होता कळसुबाई, तेवढा काय हार्ड नाही, फक्त जास्त एक्झॉस्ट आहे. प्रॉपर सुविधा आहेत तिथे. लवकरात लवकर आम्ही घरी पोचलो. जर तुम्हाला पण यायचं असेल, तुम्ही मुंबई आणि जवळपास कुठे राहत असाल तर हा ब्लॉग फॉलो करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो.